नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये। तर आज आपण झटपट अशी खिचडी पाहणार आहोत, भरपूर भाज्या घातलेली। तर त्यासाठी मी इथे एक बटाटा कट करून घेतला, एक टोमॅटो, कढीपत्ता, कांदा, 2-3 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, वाटाणा आणि फ्लॉवर घेतलाय थोडासा मी, आणि 1 वाटी तांदूळ घेतले। त्यासाठी कुकरमध्ये करून घेणार आहोत आपण, त्याच्यामध्ये झटपट बनवून तयार होईल। तेल घातले मी कुकरमध्ये, तुम्ही तेलाऐवजी तूप पण वापरू शकता। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये आता मोहरी घालून घेऊया। मोहरी छान तडतडू द्यायची व्यवस्थित। मोहरी तडतडली की जिरं घालून घ्यायचं। जिरं ही छान फुललं पाहिजे आपलं। हिंग घालून घेऊया। आता लगेचच कांदा घालून घ्यायचा कट केलेला, त्याच्यामध्ये आपण फोडणी करणार नाही। कांदा छान परतून घ्यायचा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता पण घालून घ्यायचा। आता बारीक कट केलेला टोमॅटो घातला मी, हे छान मिक्स करून घ्यायचा। आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ घालूया, त्याच्यामुळे चव छान येईल आपल्या टोमॅटोला आणि कांद्याला पण, आणि पूर्ण भाज्याला पण चव लागेल मिठाची। त्याच्यामध्ये आता कट केलेल्या सगळ्या भाज्या घालून घेऊया आपण। बटाटे घालून घेऊया, वाटाणे, नंतर फ्लॉवर। त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या, परतून घ्यायचं छानपैकी। त्याच्यामध्ये आपण आता चटपटी चव येण्यासाठी खिचडीला आपल्या गरम मसाला घातला आहे मी थोडासा, थोडीशी हळद घालायची, 1 चमचाभर धना पावडर घालायची, त्यामुळे चटपटीत खिचडी तयार होईल आपली। मसाला घातल्यामुळे मुलांना खूप आवडते अशी खिचडी, चटपटीत तयार होते खिचडी। सर्व मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये आता मी 1 वाटी तांदूळ धुवून घेतले होते, बासमती तुकडा तांदूळ आहे हा। खूप छान मऊ शिजला जातो, चव ही खूप छान लागते याची। छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या भाज्या आणि तांदूळ। त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। पाणी घालायचं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं। त्यात थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची, छान मिक्स करायचं। आणि आता याला आपण झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। 3 शिट्ट्यात व्यवस्थित शिजते आपली खिचडी। चवीनुसार मीठ घालूया थोडंसं। आता आपली खिचडी बनवून तयार झाली आहे, खूप छान लागते चवीला। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लोणच्यासोबत खाऊन बघा, खूप मस्त लागते खिचडी। धन्यवाद।